नमस्कार. मराठमोळी मधू या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आलू वांग्याची भाजी. मी त्याच्यासाठी थोडे वांगे घेतले, टोमॅटो आणि बटाटे ते सर्व कट करून घेतले. आता आपण भाजीची तयारी करूया. थोडं मी तेल घेतलं कढईमध्ये 2-3 चम्मच. तेल गरम झालं की मी त्यामध्ये मोहरी ॲड करायची. नंतर थोडं जिरं टाकायचं. नंतर मी त्यात कांदा घातला. कांदा थोडा परतून घ्यायचा. नंतर आलं आणि लसूणची पेस्ट घालायची. कांदा थोडा ब्राउनिश झाला की त्यामध्ये थोडी हळद आणि लाल तिखट घालायचं. ते थोडं मी परतून घेतले. परत भाजलेल्या खोबऱ्याची कूट टाकली त्याच्यामध्ये. खोबरं भाजून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करून टाकायची. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला. मी 2 टोमॅटो ॲड केले. नंतर टोमॅटो नंतर मीठ लगेच घातलं, कारण की त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो. ओके, सर्व मसाला शिजवून घेण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घातलं आहे. नंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडा वेळ प्लेट ठेवायची आहे. 1 मिनिट झाला की त्यामध्ये आपला भाजीपाला ॲड करायचा आहे. आधी मी आलू घातले, कारण की वांगे लवकरच शिजून जातात, त्यामुळे आलू आधी घालायचे. नंतर इथे मी गरम मसाला ॲड केला. काळा मसाला किंवा गरम मसाला दोन्हीतून एक ॲड करू शकता तुम्ही. नंतर थोडा वेळ 30 सेकंदासाठी मी हे इथे झाकून ठेवलं. ओके, तर थोडेफार आलू आपले शिजत आले. नंतर मी त्याच्यामध्ये वांगे घातले. सर्व मसाला आणि आलू वांगे ते चांगले परतून घ्यायचे. नंतर आलू आणि वांगे थोडेसे वाफवले की त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ॲड करायचं. थोडंसं, जास्त नाही करायचं. ते चांगलं परतून घेऊन त्यावर प्लेट ठेवून द्यायची. साधारण 7 ते 8 मिनिट तुम्हाला ती भाजी शिजू द्यायची आहे. नंतर कोथिंबीर ॲड करायचा. ओके, तर आपली भाजी इथे रेडी आहे. भाजी कशी चेक करायची, तर त्या आलू आणि वांग्यामध्ये चम्मच घालून बघायचा. जर तो आतपर्यंत चम्मच जात असेल तर भाजी शिजली आहे. ठीक आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.